नमस्कार मंडळी. कृषी माऊलीच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपल्याकडे आलेले आहेत सुजाताताई नाफडे. बीटेक ॲग्रिकल्चरमधून इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि गेली 18 वर्ष पाषाणमध्ये राहतात. शिवाय टेरेस गार्डनिंग करतायत आणि त्यात पालेभाज्या फळं याचं उत्पादन घेत आहेत. गेली 10 वर्ष झाले ब्राऊन लीफ ह्या ग्रुप बरोबर त्या जोडल्या गेलेल्या आहेत. आज आपण त्यांचं स्वागत करूयात. सुजाताताई, आज आपण इथे आलात याबद्दल आपलं खूप खूप स्वागत. मॅडम, अशा प्रकारचा ग्रुप आपण सुरू करूयात, ह्याचा मागचा उद्देश काय होता की जेणेकरून कारण ही संकल्पनाच मुळात नवीन आहे. हो हो हो. तर ह्याच्यामुळे सगळ्यांचा कसा फायदा होणार आहे किंवा तुम्हाला काय वाटतं की की हे सुरू केल्यामुळे काय होणार? म्हणजे खरं तर आम्हाला विषमुक्त अन्न मिळावं, आमची थाळी ही विषमुक्त व्हावी, हा खरंच उद्देश आहे. आणि त्यासोबतच शेतकऱ्यांचा श्रमाचा मोबदला त्यांना मिळावा आणि विषमुक्त शोषणमुक्त व्यवस्था ही निर्माण व्हावी, हा प्रयत्न त्यामागचा आहे. अच्छा. हा. आणि शेतकऱ्यांनी थेट स्वतः येऊन सभासदांना त्यांची भाजी फळं ही द्यावीत, जेणेकरून त्यांच्यासोबतचे नातेसंबंध दृढ होतील आणि देवाणघेवाण होईल विचारांची. आणि त्यासोबतच सभासद पण शेती जाऊन शेती बघणे, त्यांची कशा पद्धतीने ते शेती करतात आहे, त्यामध्ये किती प्रकारचे ते काष्टपदार्थ किंवा काय निविष्ठा वापरतात आहेत आणि त्यामागचे किती कष्ट आहेत, हे सगळे त्यांच्यापर्यंत पोचतील. अशा उद्देशाने त्यांनी स्वतः यावं, हा आमचा खरं एक अट्टहासच होता. बरोबर आहे. पण काही वेळेस शेतकऱ्यांना जमत नाही यायला, त्यावेळेस मग मात्र आमचे व्हॉलेंटियर्स हे त्यांना मदत करतात वेगवेगळ्या प्रकारे आणि त्यांचं प्रोड्यूस ग्रुपवर आणण्याचा प्रयत्न करतात. अच्छा, म्हणजे त्यांनी जे पीक घेतलंय ते पीक किमान त्यांच्याकडून घेऊन विकण्याचं काम? नाही, विकण्याचं नाही म्हणता येणार. व्हॉलेंटियर्स मीन्स त्यांना फक्त मदत करतात, त्यांचं तिथनं प्रोड्यूस ग्रुपच्या लोकेशनला आणणे किंवा ते पाठवतात, ते फक्त डिस्ट्रीब्यूट करणे. ओके. साधारण 1 तासाचाच वेळ असतो आणि त्या 1 तासामध्ये ते डिस्ट्रीब्यूट करतात. ओके. पण चांगली गोष्ट, म्हणजे एक प्रकारे मदत करतात त्यांना की किमान त्यांना जर काही माहिती नसेल तर ते त्यांच्याकडून घ्यायचं आणि डिस्ट्रीब्युटर करायचं. हा, म्हणजे यामध्ये त्यांचं त्यामध्ये आर्थिक बेनिफिट्स असे काहीच नसणार आहे. ओके. हा, फक्त ते मदत करतात. मदत म्हणून किंवा याच्या मागचा खरा उद्देश हा आहे की त्यांच्याकडचं जे विषमुक्त अन्न आहे ते इतरांपर्यंत पोहोचणं, हा खरा तर उद्देश आहे की जो त्याच्यामध्ये साध्य होतोय. हो हो. पण मग ह्याच्यामध्ये हायब्रिड बी बियाणं किंवा नैसर्गिक आहे, ह्याच्यामधला फरक कळतो का? आणि कळाल्याच्या नंतर खरंच याचा कितपत फायदा झालाय? हे कसं आहे ना, यासाठी आम्ही सभासदांना नेहमी म्हणतो की तुम्ही घरी टेरेस गार्डनिंग करून बघा, एखादं झाड जरी उगवून बघा, जेणेकरून त्याचं किती वाढ होते, किती वेळ लागतो, त्याला फळं किती आहेत, म्हणजे किती वेळ लागतो त्याला फळांना पिकायला. तर हा जो काळ आहे यामध्ये शिकायला मिळेल तुम्हाला त्यातनं हे. आणि ते मग शेतकऱ्यांना पण शेतीमध्ये तेवढेच कष्ट घ्यावे लागतात आणि त्याची जी घरी आपण पिकवलेलं असतं त्याची चव आणि मार्केटमधल्याची चव, जी केमिकलनी पिकवलेलं आहे, त्यातला फरक आपल्याला कळेल. आणि त्यामध्येच तुम्ही देशी बियाणे आणि हायब्रिड बियाणे असे दोन्ही पण पेरून बघा, मग त्यातला फरक तुम्हाला कळेल. जसं आम्ही घरी टेरेस गार्डनिंग जेव्हा करतो तेव्हा सुरुवातीला आम्ही हायब्रिड बियाणेच लावले, कारण आमच्याकडे बियाणे नव्हते, देशी नव्हतंच. बरोबर. तर त्यातला आणि देशी बियाणे जेव्हा लावले याच्यातला फरक असा आम्हाला जाणवला की हायब्रिड बियाणे हे कमी वेळात भरपूर पीक देतं आणि त्याला भरपूर खतं पण द्यावे लागतात आणि फवारण्या लागतात. बरोबर. तेच सोबत देशी बियाणे ह्या आहेत, त्याला वेळ खूप लागतो, पण तेवढ्या वेळ त्याला प्रोड्यूस पण येतं आणि ऋतूनुसार पेरल्यामुळे त्याला कीड पण कमी येते आणि फार काही खतं पण द्यावे लागत नाही.
आणि दीर्घकाळ आपल्याला हळूहळू प्रोड्यूस मिळत राहतं, जे की आपल्याला हायब्रिडमध्ये ॲट ए टाइम पर्टिक्युलर 1-2 महिन्याच्या पिरियडमध्येच ते प्रोड्यूस संपून जातं. तर हे आपल्याला लॉंग टर्ममध्ये प्रोड्यूस मिळत राहतं याचं. कारण माझ्या माहितीप्रमाणे हायब्रिड हे दिसायला खूप चांगलं असतं, हो हो हो, पण ते तुम्हाला तितकंच आरोग्यदायी असेल असं नक्कीच नाहीये. नक्की. आणि चवीमध्ये तो जास्त फरक जाणवतो देशी बियाण्यांच्या जे प्रोड्यूस आहे त्याच्यामध्ये. जसं टोमॅटोचं आपण एक उदाहरण घेतलं, तर टोमॅटोच्या चवी देशी बियाण्यांच्या चवीमध्ये ड्रास्टिक ते जसं ज्युसी असतं किंवा त्याची साल पातळ असते, हे असे प्रत्येक फळाचं आणि प्रत्येक भाजीचे डिफरन्स अच्छा. आहे. अच्छा. तर ते जेव्हा आपण उगवतो किंवा बारकावेनी जाऊन आपण शेतामध्ये बघतो, तेव्हा आपल्याला ते दिसतात ते फरक त्यातले. ओके. तुम्ही आता टेरेस गार्डनिंग म्हणालात, हा, हा. ते खरंच तितकं सोपं आहे का? कारण हल्ली आपण घरामध्ये साधी एक कुंडी आणून ठेवायची म्हटलं तर ती आणेपर्यंत चांगली असते, पण 15 दिवसांनी काही ती राहत नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. याच्यामध्ये ना आपल्याला एक सातत्याने वेळ मात्र द्यावा लागतो रोज. असं नाही की आपण 15 दिवसांनी बघितलं तरी चालेल, असं नाही. म्हणजे रोज एक 5 ते 10 मिनिटं का होईना, तर तो वेळ दिला तर सोपं आहे. ओके. म्हणजे एक टाइम टेबल आपण फॉलो केला की सकाळी मी 7 ते 8 हा किंवा एक 10 मिनिटं मी गार्डनिंगला वेळ देईल, टेरेस गार्डनिंगला. तर ह्या टेरेस गार्डनिंग मधून हा, कुठल्या कुठल्या प्रकारचं तुम्ही आज उत्पन्न घेताय? ओके. सध्या तरी म्हणजे जवळपास सीझन वाईज म्हटलं ऋतूनुसार तर सगळेच घेतो. वेलवर्गीय, जसं आता पावसाळा आहे तर सध्या सगळे वेलवर्गीय आम्ही बियाणे पेरलेले आहे. म्हणजे फळभाज्या सगळ्या? फळभाज्या, हो हो. पालेभाज्याही घेता? पावसाळ्यात नाही घेत, कारण ते तर तितकं क्लिष्ट आहे त्याचं. हो. म्हणजे कसं आहे ना, पालेभाज्या ह्या पावसाळ्यामध्ये व्यवस्थित चांगल्या प्रकारे उगवत नाही. आणि ऋतूनुसार आपण आयुर्वेदामध्ये बघितलं तर आपल्याला पालेभाज्या पावसाळ्यात म्हणजे खाणे वर्ज्य आहे. हा, महत्वाचा मुद्दा सांगितला. हो हो. तर म्हणूनही आपण पालेभाज्या लावू नये, म्हणजे आम्ही तरी म्हणून लावत नाही, कारण आपल्या शरीराला त्याची त्यावेळेस गरज नाहीये. तर म्हणजे आयुर्वेदिक आणि थोडंसं शेती असं याचं सांगड घालून आम्ही ती टेरेस गार्डनिंग करतो. ओके. ओके. जेव्हा तुमच्याशी ग्राहक म्हणून लोक जोडले जातात, तेव्हा त्यांच्यामध्ये माहिती किंवा ह्याच्याबद्दलची जागरूकता तुम्ही कशी काय निर्माण करता? खरं तर ग्राहक हे जोडले जातात म्हणजे काही आमचे मित्रपरिवारातले जे सुरुवात झाली तिथून, तर तेच आपल्या मित्रपरिवारांना माहिती सांगतात. तर हे कसं सभासदच त्यांच्या मित्रपरिवारामध्ये माहिती सांगून की ह्या प्रकारचं असं असं ग्रुप आहे आणि विषमुक्त अन्न इथे मिळतं, शेतकरी ते ग्राहक असं थेट इथे डिस्ट्रीब्युशन होतं आणि सीझनलच फळं मिळतात आणि भाज्या पण सीझनल मिळतात. असं म्हणजे फक्त सीझनल जे आहे त्यानुसारच ग्रुपवर डिस्ट्रीब्युशन होतं. थोडक्यात माउथ टू माउथ पब्लिसिटी होते आणि मग हो, ह्याच्याकडून हो, त्याच्याकडे असं एकमेकांना कळलं जातं आपोआपच आणि मग लोक जोडली जातात. बरोबर. मग तुम्ही याचा काही व्हॉट्सअपचा ग्रुप वगैरे असं काही केलंय का? हो, आम्ही ना 2 ग्रुप केलेले आहेत. एक ताईदादांना माहिती त्यांनी माहिती शेअर करावी यासाठी एक इन्फॉर्मेशन म्हणून एक ग्रुप आहे. अच्छा. आणि एक फक्त ऑर्डर त्यांचं ते जे मेसेज शेअर करतात ग्रुपवर, तो मेसेज शेअर करण्यासाठी आम्ही एक ऑर्डर ग्रुप केलेला आहे. तर तिथे त्यांचे जसे प्रोड्यूस त्यांचे येतं ते तिथे स्वतःहून मेसेज शेअर करतात. अच्छा. आणि तुम्ही जिथे राहता पाषाणमध्ये, हो हो, तिथेच मग हे डिस्ट्रीब्युट केलं जातं ग्राहकांपर्यंत? सोसायटीमध्ये शेतकरी दादा ताई त्यांचे गाडी घेऊन येतात आणि तिथे पार्क करून त्यांच्या गाडीतनं ते डिस्ट्रीब्यूट करतात. अच्छा. मला असं विचारायचं आहे की तुमच्या ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये कोणीही मिडलमॅन नसल्यामुळे डायरेक्ट शेतकऱ्यांकडून जो काही माल मिळतो तो ग्राहकांपर्यंत जो पोहोचवला जातो त्याच्यात व्हॉलेंटियर्स काम करतात. तर ह्यांची भूमिका मला थोडक्यात जरा सांगा ना. हो, हे ना ऍक्च्युली जेव्हा शेतकरी स्वतः येतात तेव्हा व्हॉलेंटियर्सची गरज नसते. पण जेव्हा शेतकरी जे लांबून येतात
म्हणजे आता सध्या एक जसं सोलापूरवरलं जेव्हा आमच्याकडे द्राक्ष येतात तर ते स्वतः नाही येऊ शकत, कारण बाकी त्यांना शेताचे खूप कामं असतात. तर त्यावेळेस ते ट्रान्सपोर्टनी पाठवतात. इथे आमच्याकडे एक ऑटोवाले दादा आहेत, भरत दादा म्हणून, ते जाऊन घेऊन येतात. आणि इथे ग्रुपमधले कोणीतरी एक परिवार ती जबाबदारी घेतं त्या आठवड्याची आणि ते डिस्ट्रीब्यूट करतात. जो काही हिशोब होईल तो डिरेक्टली त्याच दिवशी ते पैसे पेमेंट दादांना ट्रान्सफर केल्या जातात आणि त्याचे रिसिट वगैरे सगळं ग्रुपवर आम्ही ही सगळी माहिती शेअर करतो की असं पूर्ण हिशोब कम्प्लीट झालाय म्हणून. आपल्या प्रेक्षकांना थोडक्यात माहिती सांगा ना की तुम्ही हे तुमचा जो काही भाजीपाला असेल किंवा धान्य असेल हे कधी विकलं जातं, कुठे विकलं जातं, म्हणजे त्याप्रमाणे प्रेक्षक बघणारे किंवा त्याच्यामुळे तुमचे ग्राहक वाढतील आणि ते घ्यायला येतील. तर ती माहिती मला द्या. 3 ग्रुप एका दिवशी असतात, म्हणजे पाषाणला, बानेरला आणि बावधनला. ओके. जेणेकरून शेतकरी दादांना एक 100 ते 150 ग्राहक एका दिवशी त्यांचं सेल होईल तेवढं आम्ही काळजी घेतो की त्यांनाही ट्रान्सपोर्ट दृष्ट्या ते परवडायला पाहिजे म्हणून. तर 1 तास पाषाणला, 1 तास बावधनला, आपल्या बानेरला आणि मग 1 तास बावधनला, असं हे एक जुगजुग गाडीच होते ती. कुठल्या दिवशी आणि कुठल्या वेळेत असतं हे? हे रविवारला सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत पूर्ण तिन्ही ग्रुप आटोपतात. ओके ओके. म्हणजे ज्यांना कोणाला घ्यायची असेल भाजी किंवा काही अन्नधान्य घ्यायचं असेल, फळं घ्यायची असेल तर ते नक्की भेट देऊ शकतात. हो हो. फक्त त्या लोकेशनला 1-1 तासामध्येच वेळ असतो, त्या वेळेतच त्या लोकेशनला येऊन घ्यावं लागतं. म्हणजे पूर्ण दिवसभर असं नसतं, ठराविक तासांमध्ये. सकाळच्या पहिल्या 4 तासांमध्ये साधारण होतंय. हो, पण त्यात पण एका लोकेशनला 1च तास. तुमच्या ह्या ग्रुपमध्ये तुम्ही शेतकऱ्यांना ऍड करण्यासाठी काही वेगळे निकष लावलेत का? हो, म्हणजे सुरुवातीला जेव्हा आम्ही शेतकरी निवडतो तेव्हा एक 50 ते 60 आम्ही काही पॉइंट्स काढले आहेत, ज्यावर म्हणजे ते व्हेरीफाय करूनच मग ग्रुपमध्ये आम्ही त्यांना ऍड करतो. ओके. काय सगळ्यात महत्वाचं काय, म्हणजे कुठले निकष तुम्ही ठेवलेत ह्यासाठी? पहिले तर त्यांची शेती किती आहे आणि ते कशा पद्धतीने शेती करतात, त्यामध्ये कोणकोणत्या निविष्ठा ते वापरतात, काष्ट पदार्थ ते किती वापरतात शेतामध्ये, म्हणजे शेतातलंच जे आधीच्या पिकाचं जे काष्ट पदार्थ असतात तेच त्यांनी शेतामध्ये परत कुजवण्यासाठी वापरावं, म्हणजे हे अपेक्षित आहे. अच्छा. म्हणजे थोडक्यात ते जे शेती करतायत ती विषमुक्त आहे ना, ही खात्री करून मगच तुम्ही त्याला तुमच्यामध्ये समाविष्ट करून घेता ग्रुपमध्ये, की जेणेकरून ते त्यांनी पिकवलेलं धान्य ग्राहकांपर्यंत पोहोचावं. हो. बरं. मग आता आजच्या तारखेला तुम्ही किती ग्राहकापर्यंत असं पोहोचलेला आहात? सध्या आम्ही एक 100, म्हणजे पाषाणला तरी एक 100 ग्राहक आहेत जे फळं, भाजी असं वेगवेगळ्या गोष्टी त्यांना जसे हवे आहेत तसे घ्यायला येतात. पण एकदम नियमित येणारे हे 50 ते 60 ग्राहक आहेत, जे दर रविवारला येतात. दर रविवारी येतात आणि ज्या शेतकऱ्यांसोबत म्हणजे प्लॅनिंग करतात की आम्हाला ह्या गोष्टी हव्या आहेत वर्षभर, तर मग त्याप्रमाणे शेतकरी पेरणी करतात, असं म्हणजे जेणेकरून त्यांचं वाया जाऊ नये प्रोड्यूस. बरोबर आहे. पण यामुळे आता ग्राहक वर्ग खुश आहे का? हो, म्हणजे बऱ्यापैकी गोष्टी मिळतात आहेत सध्या, पण तरी पण काही गोष्टी ज्या मिळत नाहीये त्याच्या शोधात आम्ही शेतकरी आहेतच. म्हणजे जे जसं यावर्षी आम्हाला जिरं मिळत नव्हतं आतापर्यंत, तर यावर्षी जिऱ्याचा सोर्स आम्हाला मिळाला. अरे वा. डिरेक्टली शेतकऱ्यांकडनं आणि राजस्थानवरनं. तर असं ज्या गोष्टी मिळत नाहीयेत त्या आम्ही ऍड करू शेतकऱ्यांना. म्हणजे भविष्यात हळूहळू सगळ्या प्रकारचा शेतमाल म्हणा किंवा मग त्याच्यामध्ये पालेभाज्या असतील, फळभाज्या असतील, हे ग्राहकांपर्यंत पोहोचणार आहे. हे आपण हे भविष्याचं चित्र आपण बघू शकतो. हो, नक्कीच. फार्म व्हिजिट करताना तुम्ही सभासदांकडून काय अपेक्षा ठेवता? सभासदांनी फार्म व्हिजिटला जास्तीत जास्त यावं आणि तिथे प्रश्न विचारावे. बारकाईने जैवविविधता काय आहे शेतामध्ये, ते कोणत्या प्रकारचे निविष्ठा शेतामध्ये वापरतात ताई दादा, आणि बियाणं कोणचं वापरतात, जसं देशी बियाणं आहे, हायब्रिड बियाणं आहे, ते स्वतःचं बी संवर्धन करतात का, त्यांच्याकडे गायी किती आहेत,
गाईचं संवर्धन कसं करतात आणि त्यांना खाद्य काय देतात, काष्ट पदार्थ ते शेतात किती प्रमाणात वापरतात जेणेकरून कर्ब मातीचा वाढेल, अशा ह्या वेगवेगळे जे पॉइंट्स आहेत ते येऊन बघणे आणि त्यांचे कष्ट किती पडतात ताईदादांना शेतात काम करताना ते पण बघणे खूप गरजेचं आहे, जेणेकरून त्यांचे नातेसंबंध आणखी घट्ट होतील. बरोबर. आणि शेतकरी ताईदादांना ती आश्वस्ती मिळेल की आपल्याकडनं आता आपण जे उत्पन्न घेतलेलं आहे ते ग्राहक नक्की घेतील याची खात्री पटेल. हो, कारण तो संवाद जेव्हा होतो त्यातनं त्यांना त्याची खात्री पटते की आपला प्रोड्यूस नक्की हे सभासद घेतील. बरोबर आहे. आणि एकदा एखादा ग्राहक तुमचा तयार झाला की तो कायमस्वरूपीच राहणार आहे. हो हो, कारण एकदा त्याला पटलं की हे विषमुक्त आहे, हे चांगलं आहे, तर ते कंटिन्युएशन मध्ये राहणार आहे. म्हणजे यासाठी तर खरं म्हणजे आपला प्रत्येक सभासदांनी आपलं फॅमिली फार्मर निवडावा जो नेहमीसाठी आपल्याला सगळं अन्न मिळेल आणि शेतकरी ताई दादा पण त्यांच्यासाठी पण उगवतील जास्तीत जास्त गोष्टी त्यांच्या शेतातल्या. तर ते आपण एका फार्मवर व्हिजिट फ्रिक्वेंटली देऊ शकतो ना की आपण 10 शेतकऱ्यांकडनं घेऊन 10 शेताला व्हिजिट देणं पॉसिबल होत नाही. तर एकच फॅमिली फार्मर निवडावा. अच्छा. हा, म्हणजे असं अपेक्षित आहे जेणेकरून दोघांनाही आश्वस्ती राहील की आपल्याला गोष्टी मिळतील. तुम्ही खूप छान माहिती सांगितली आणि त्याच्यामुळे आपले ग्राहक तर नक्कीच वाढतील. आपल्या ग्राहकांना तुम्हाला काही सांगायची इच्छा आहे? माणसाचा आणि प्रकृतीचे संबंध हे जोपासणे आवश्यक आहे, पण त्याआधी माणसाचं माणसाशी संबंध हे प्रधान असणे खूप गरजेचे आहे आणि त्यासोबतच आपल्याला माणसाचं आणि प्रकृतीचा संबंध जोपासणे सहज होईल. अगदी बरोबर आहे. आणि दुसरं म्हणजे ही व्यवस्था फक्त विक्रीची जागा नसून आणि तिथे कोणतेही कमिशन कोणी घेत नसल्यामुळे आणि आमची ही फक्त समाजासाठी एक सामाजिक भागीदारी म्हणून आम्ही याच्याकडे बघतोय. खूप चांगला उद्देश आहे, कारण विषमुक्त अन्न सगळ्यांपर्यंत पोहोचावं आणि याच्यामध्ये आयोजकांचा कुठल्याही प्रकारे खरंच कधीच फायदा नसतो, लोकांना असं वाटत असलं तरी. त्याच्यामुळे तुमचा ह्या कल्पनेमागचा उद्देश आमच्यापर्यंत पोहोचला आणि तुम्ही आमच्याकडे आलात. खूप छान माहिती सांगितली, याबद्दल खूप खूप धन्यवाद.